नमस्कार. मी या अमुक अमुक नावाची व्यक्ती वाहक आहे किंवा चालक आहे आणि आपली ही गाडी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणार आहे. या दरम्यान मी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. हा माझा क्रमांक आहे आणि आपला प्रवास अशा पद्धतीने सुखकर होणार आहे. ही अनाउन्समेंट ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण विमानात आहोत का? तर नाही. विमानात नसून आपण राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीने वेगळा प्रवास करत आहोत. होय, ही बातमी तुम्ही ऐकताय ती अगदी खरी आहे. त्याचं कारण असं आहे की राज्य परिवहन महामंडळाने ही एक नवीन संकल्पना राबवली आहे. आपण ज्या बसमध्ये बसतो ती बस कुठे जाणार आहे, किती वाजता पोहोचणार आहे, किती तासांचा हा प्रवास आहे आणि तुम्हाला जर काही मदत लागली तर माझं नाव अमुक अमुक आहे आणि मी या गाडीचा वाहक आहे, चालक आहे, याची संपूर्ण माहिती देण्याची एक नवीन पद्धत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने सुरू केलेली आहे. आणि सोलापूरमध्ये 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. ती कशी असणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. पण ही अंमलबजावणी करण्यासाठी आगार प्रमुख जोंधळे सर यांनी नेमकं काय केलेलं आहे किंवा ती अंमलबजावणी त्यांनी कशा पद्धतीने सुरू केली आहे याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार. नमस्ते. महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही ही इतकी सुंदर संकल्पना राबवताय. ही संपूर्ण राज्यात आहे का फक्त सोलापुरात राबवली आहे? एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने माननीय परिवहन मंत्री यांच्या सूचनेनुसार सदरची योजना संपूर्ण महाराष्ट्राभर 1 मे पासून अंमलात आणलेली आहे. सदर गाडीत वाहक बस स्थानकावर बस लावल्या असतात आलेल्या प्रवाशांना निवेदन करतो की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं नाव हे आहे, सदर बस या ठिकाणी जाते, सदर बसला एवढा अंदाज वेळ लागणार आहे आणि मधील कुठले स्टॉपला ते बस थांबणार आहे. असं होऊन सर्व प्रवाशांची सौजन्याने त्यांच्या काय आशंका अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न वाहक करतो. त्या निमित्तानं प्रवाशांची आणि वाहकांची एसटी महामंडळाची एकमेकाशी संवादाची प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी याबाबत समाधान व्यक्त करत आहेत. अच्छा, म्हणजे एकंदरीत काय की सुसंवादाने सगळे मार्ग सुटू शकतात आणि उपाय निघू शकतो याचं अतिशय छान आणि उत्तम उदाहरण हे आहे. कारण कधी कधी एखादी अनुचित घटना घडली तर मी कसं बोलू किंवा काय सांगू किंवा एखाद्या वेळेस अशा घटना घडू शकतात की तिथे व्यक्त होणं शक्य नसतं. तर असे होऊ नये आणि आपण कुठं प्रवास करतोय, कसा प्रवास करतोय, आपल्या सोबत कोण आहे हे जाणून घेता यावं यासाठी हा एक उत्तम उपक्रम आहे असे वाटते. चला तर मग पाहूया प्रत्यक्ष एसटी वाहक हा डेमो कशा पद्धतीने देतात ते. चला इंदापूर पुणे स्वारगेट. सोलापूर आगारातून सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत आहे. ही बस सोलापूर पुणे मार्गावर 2 वाजता मार्गस्थ होईल व 7 वाजता स्वारगेटला पोहोचेल आणि मध्ये चहा पाण्यासाठी उदय ढाब्यावर थांबेल एक 5-10 मिनिटं. आणि सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत आहे एसटी महामंडळात. आणि सोलापूर पुणे 467 रुपये फुल तिकीट असून महिलांना 235 रुपये 50% सवलत देण्यात येत आहे. तर सगळ्यांनी प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. सर्व प्रवाशांना शुभकामना प्रवासात.